मंडळी नमस्कार. न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. झारखंड आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक आयोगानं तारीख जाहीर केली. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्प्यात घेण्यात येणार आहे, तर 23 नोव्हेंबरला आपल्याकडच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिताही लागू होत असते. तिला आदर्श आचारसंहिता असं म्हणतात. इंग्रजीत त्यालाच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असंही म्हटलं जातं. तर आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमकं काय होत असतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी राज दळेकर. आपण पाहताय न्यूज टाप. तर मंडळी, विधानसभा निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि ती एकदा लागू झाली की त्यानंतर मग निवडणूक आयोगाच्या काही गाईडलाईन्स असतात, अर्थात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारला आणि सर्वच पक्षांना देखील पाळाव्या लागतात. आचारसंहिता एकदा लागू झाली की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशा वेळी त्या संबंधित राज्यासाठी नवीन काही घोषणा करू शकत नाही. तसंच एरवी पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या हातून होणाऱ्या विविध उद्घाटनांचं कामांचं भूमिपूजन आचारसंहितेच्या काळात हे करता येत नाही. त्यासोबतच निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाला शासकीय यंत्रणांचा वापर करता येणार नाही. अगदी मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांना शासकीय वाहन, शासकीय विमान किंवा इतर शासनाच्या दळणवळण सेवा सुविधांचा लाभ घेता येणार नाही. आचारसंहिता लागू होतात शहरभरात लावले जाणारे विविध बॅनर्स, तसंच ज्या काही विविध पक्षांच्या पाट्या असतात किंवा चिन्ह असतं, या सगळ्यांना झाकून टाकण्यात येतं किंवा काढून टाकण्यात येतं. तसंच राजकीय पक्षांना त्यांच्या सभांसाठी, वेगवेगळ्या बैठकांसाठी तसंच प्रचार कार्यालयांसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. तसंच जात, धर्म आणि धार्मिक प्रतीकांचा वापर राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी, पक्षाच्या प्रचारासाठी, व्यक्तीच्या प्रचारासाठी करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही नेत्यास, उमेदवारास धार्मिक स्थळ अर्थात मंदिर, मशिदीमध्ये जाता येत नाही. तसंच मतदारांना कोणतेही आर्थिक प्रलोभन देता येत नाही. निवडणुका सुरू झाल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक साधनांचा वापर होत असतो. अनेक उमेदवार निवडणूक काळात पैसे वाटतात. काही गृहोपयोगी वस्तू, महिलांसाठी साड्या, कुकर याचं वाटप होत असतं असे आरोप होतात. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात मतदारांना कोणत्याही प्रकारचं प्रलोभन देता येणार नाही. त्यासोबतच कोणत्याही उमेदवाराने त्याच्या विरोधी उमेदवाराच्या त्याच्या कुटुंबियावर वैयक्तिक हल्ला करता येणार नाही. तसं करणं गुन्हा होतो. यानंतर मतदान केंद्रावर आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडून किंवा व्यक्तीकडून, उमेदवाराकडून मतदारांना गाडी किंवा खासगी वाहन उपलब्ध करून देता येणार नाही. तसंच त्यांना विशिष्ट पक्षाला मतदान करण्यासाठी धमकावताही येणार नाही. आचारसंहितेच्या काळात मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर पक्षाचा प्रचार करता येणार नाही. दरम्यान कोणत्याही उमेदवारास आपल्या विरोधी उमेदवाराच्या प्रचार कार्यालयात अडथळा निर्माण करता येणार नाही. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच एखाद्या पक्षाच्या स्वतःच्या नेत्याची किंवा पक्षाची सभा घ्यायची असेल तर त्यासाठी रितसर स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, जेणेकरून सभेचा वेळ, ठिकाण आणि प्रवासाचा मार्ग या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती द्यावी लागते. तसंच नियोजित गोष्टी प्रशासनाला कळवल्या असतानाही जर त्यात काही बदल करण्यात आला तर अशा वेळी आयोजकांवर गुन्हा दाखल देखील होऊ शकतो. मित्रहो, तसंच मतदानाच्या 24 तास अगोदर कोणत्याही प्रकारचं मद्य किंवा दारूचं वाटप करता येणार नाही. त्यासोबतच सत्ताधारी पक्षाला शासकीय खर्चातून कोणत्याही प्रकारची पक्षाची जाहिरात किंवा प्रचार करता येणार नाही. आणि निवडणुकीच्या काळात शासकीय माध्यमांचा वापरही सत्ताधारी पक्षाला करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाकडून काही मंत्री कोणताही धनादेश किंवा आर्थिक मदतीची घोषणा करू शकत नाही किंवा त्याचं वाटपही करता येणार नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाला किंवा संबंधित मंत्र्याला, उमेदवाराला कुणाला करता येणार नाहीत. आणि असं करणं जर केलं तर आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं. त्यासोबतच शासकीय कर्मचारी निवडणूक काळात निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून कार्यरत असतात आणि आयोगाने दिलेल्या निर्देशानुसारच त्यांना काम करावं लागतं. आणि कुणी या आदर्श आचारसंहितेचं पालन करत नसेल किंवा कुणाकडून उल्लंघन होत असेल तर अशा वेळी त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई निवडणूक आयोगाकडून केली जाते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण आचारसंहिता म्हणजे काय आणि ती लागू झाल्यानंतर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली. आपणही एक जागरूक नागरिक म्हणून या गोष्टींची जाणीव ठेवू. आपली वागणूक आपण ठरवली पाहिजे. खूपदा आपण आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं पाहतो, ऐकतो. अशा वेळी पुढे येऊन त्या संदर्भात रितसर तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे आणि आपल्या देशात निपक्षपणे या सार्वजनिक निवडणुका कशा पार पडाव्यात, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्यामध्ये होऊ नये असं कार्य केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक काळात आपण सर्वांनी शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सगळ्यांना या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक मतदार, एक उमेदवार म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू.